श्रीराम जय जय राम। परमार्थ कसा साधेल? ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावे. त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पाहावे. करतेपण टाका म्हणजे शरण जाता येते. माझेपणाने मिरविता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसे जाता येईल? आपण संतांच्या दर्शनाला जातो आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो, मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का? पोराबाळांकरता बायको करता संतांकडे नाही जाऊ. संतांनी नामस्मरण करायला सांगितले, परंतु मुलगा वाचित नाही असे पाहिले की आपली रामावरची नाम स्मरणावरची श्रद्धा उडते. म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असेच झाले. विषय सुटावेत असे वाटते, पण ते सुटतच नाहीत. याचे कारण आमची बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोर घेऊन आडवी येते. तिला दूर सारून निघाला पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते. माणूस व्यसनाकरिता हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरिता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. 24 वर्षे अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही. मग परमार्थ मात्र 2 वर्षात साध्य व्हावा असे कसे म्हणावे? शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणास यात्रा करूनही तो साधणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल. काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागते, पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे. अंतर्यामी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधानता ठेवणे, दगदग सोडणे हाच परमार्थ होय. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार, आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार. श्रीराम जय जय राम. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय. चिंता कमी करण्यासाठी ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय का महत्वाचा आहे? आजच्या युगात माणसाकडे सर्व काही आहे, पण मनस शांती नाही. पैसा आहे, घर आहे, गाडी आहे, पण मन सतत चिंतेने भरलेले आहे. कोणाला नोकरीची चिंता, कोणाला व्यवसायाची चिंता, कोणाला मुलांच्या भविष्याची चिंता, तर कोणाला स्वतःच्या आरोग्याची चिंता. काही लोक तर इतके चिंतेत असतात की वर्तमानातील आनंदही हरवून बसतात. अशा वेळी संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातून एक सुंदर मार्ग दाखवतात. चिंता म्हणजे काय? एकदा एका संताकडे एक गृहस्थ आला. तो म्हणाला, माझ्याकडे सर्व काही आहे, पण मनाला शांती नाही, सतत काळजी वाटते. संतांनी विचारले, तुला नेमकी कोणती चिंता आहे? तो म्हणाला, उद्याची. संत हसले. ते म्हणाले, उद्याची चिंता करताना तू आजचा दिवस हरवत आहेस. हेच आपल्या बाबतीत घडते. आपण भविष्यातील कल्पित संकटांमध्ये इतके अडकतो
की वर्तमान जगायलाच विसरतो. 12व्या अध्यायाची शिकवण. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, जो भक्त माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याची काळजी मी घेतो. याचा अर्थ असा नाही की भक्ताने प्रयत्न करू नयेत. प्रयत्न करायचे आपले काम आहे, पण परिणामाची अतिचिंता करणे हे योग्य नाही. शेतकरी बी पेरतो, पाणी देतो, मेहनत करतो, पण पाऊस पडेल की नाही याची चिंता करत बसत नाही. तो आपले कर्तव्य करतो आणि देवावर विश्वास ठेवतो. एक सुंदर कथा. एका गावात एक गरीब वारकरी राहत होता. घरची परिस्थिती बेताची होती. 2 वेळचे जेवण मिळणेही कठीण होते. तरीही तो रोज विठ्ठलाचे नाम घेत असे. एकदा गावातील श्रीमंत माणूस त्याला म्हणाला, तुझ्याकडे काहीच नाही, तरी तू एवढा आनंदी कसा? वारकरी हसला. तो म्हणाला, माझ्या चिंता मी विठ्ठलाकडे दिल्या आहेत. श्रीमंत माणूस म्हणाला, म्हणजे? वारकरी म्हणाला, जे माझ्या हातात आहे ते मी करतो, जे माझ्या हातात नाही ते विठ्ठलावर सोडतो. हे ऐकून श्रीमंत माणूस विचारात पडला, कारण त्याच्याकडे सर्व काही होते, पण शांती नव्हती. मानसशास्त्र काय सांगते? आज आधुनिक मानसशास्त्र सांगते की चिंता ही बहुतांश वेळा वास्तवापेक्षा कल्पनामधून निर्माण होते. आपण विचार करतो, जर असे झाले तर, जर तसे झाले तर, जर मी अपयशी झालो तर, पण त्यातील बहुतेक गोष्टी प्रत्यक्षात घडतच नाहीत. म्हणून मानसशास्त्रज्ञ सांगतात, वर्तमान क्षणात जगा. संतांनी हेच हजारो वर्षांपूर्वी सांगितले होते. नामस्मरण म्हणजे वर्तमानात राहण्याची साधना आहे. भक्तीचे सामर्थ्य. 12व्या अध्यायात भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. भक्ती म्हणजे फक्त देवळात जाणे नाही. भक्ती म्हणजे विश्वास, समर्पण, संकटातही आशा न सोडणे. जेव्हा माणूस देवावर विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्या मनातील भीती कमी होते. त्याला वाटते, मी एकटा नाही, परमेश्वर माझ्यासोबत आहे. आणि ही भावना मनाला प्रचंड बळ देते. संत तुकाराम महाराजांचा दृष्टांत. संत तुकाराम महाराजांच्या जीवनात अनेक संकटे आली, दारिद्र्य आले, अपमान झाला, दुःख आले, पण त्यांनी विठ्ठलाचे नाम सोडले नाही. कारण त्यांना माहीत होते, संकटे तात्पुरती आहेत, देव कायमचा आहे. म्हणून ते म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हे समाधानच चिंतेचे औषध आहे. चिंता कमी करण्यासाठी साधना. दररोज सकाळी उठल्यावर विठ्ठलाचे नामस्मरण करा. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील काही ओव्या वाचा. 108 वेळा रामकृष्ण हरी जप करा. दिवसातील एक चिंता कागदावर लिहा आणि मनोमन विठ्ठलाच्या चरणी अर्पण करा. ही साधना मनाला हलकं करते. निष्कर्ष. चिंता कधीच समस्या सोडवत नाही, पण शांत मन समस्या सोडवू शकते. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय आपल्याला शिकवतो, कर्तव्य करा, प्रयत्न करा, पण परिणामाची अतिचिंता करू नका. परमेश्वरावर विश्वास ठेवा. जेव्हा विश्वास वाढतो तेव्हा चिंता कमी होते. जेव्हा चिंता कमी होते तेव्हा मनाला शांती मिळते. आणि जिथे शांती असते तिथेच खरे सुख असते. राम कृष्ण हरी. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.